जय हिंद. मागच्या लेक्चरमध्ये ओसीएमचा लेसन नंबर 7 बघितला. तर आता लास्ट लेसन आहे ओसीएमचा लेसन नंबर 8 जो आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट म्हणजे कंपनीमध्ये कंपनी कसे मॅनेज होतात किंवा किती प्रकार असतात मॅनेजरचे मॅनेज करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट मध्ये हेनरी फ्युएल या इकॉनॉमिस्टनी त्या इकॉनॉमिस्ट म्हणजे हेनरी फ्युएल यांनी एक डेफिनेशन दिली, म्हणजे इझी डेफिनेशन आहे यांची हेनरी फ्युएलची. सो आता ह्याच्यामध्ये 3 हे आहेत लेवल्स आहेत लेवल ऑफ मॅनेजमेंट मध्ये. टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट. तर टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल म्हणजे काय? तर टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे जे डिसिजन्स वगैरे घेतात, मेजर डिसिजन्स घेतात, म्हणजे कंपनीशी रिलेटेड असू द्या किंवा चेंजेस त्यांना जे ओव्हरऑल कंपनीमध्ये जे चेंजेस करायचे किंवा रूल्स अँड रेग्युलेशन जे इम्प्लिमेंट करायचे त्यांच्या कंपनीमध्ये, तर ते डिसिजन हे टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये घेतले जातात. टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतं? तर बीओडी म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ, कंपनीचा सीईओ. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर, सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर एक्सेट्रा. मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे जो ओव्हरऑल मेन सगळे डिसिजन घेतो त्या कंपनीशी रिलेटेड. सो एमडी एक्सेट्रा, इंडिपेंडेंट डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, इंडिपेंडेंट डायरेक्टर. सो हे सगळे टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये येतात. सो सेकंड आहे मिडल लेवल मॅनेजमेंट. सो मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये सगळे मॅनेजर्स लेवलचे स्टाफ मेंबर येतात. सो त्याच्यामध्ये आहे फायनान्स मॅनेजर, सेल मॅनेजर, प्रमोशन मॅनेजर अँड एक्सेट्रा. मॅनेजर लेवलचे जे असतील HR वगैरे हे सगळे मिडल लेवल मॅनेजर मध्ये आहेत. सो लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये सुपरवायझर, फोरमॅन म्हणजे वर्कर्स वगैरे सगळे जे ऍक्शन करतात, म्हणजे जे डिसिजन घेतलेले आहेत, म्हणजे टॉप लेवलने जे डिसिजन घेतले आहेत ते ऍक्च्युअल ऍक्शन करतात, त्याच्यावर ऍक्शन जे घेतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणलं तर वर्कर झाले जे प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग करतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सपोज आता कारची मॅन्युफॅक्चरिंग होते कंपनीमध्ये, तर पर्टिक्युलर पार्ट म्हणजे कारचा पार्ट हे बनवण्यामध्ये त्यांचं योगदान असतं. ते आहेत फोरमॅन, वर्कर किंवा सुपरवायझर. सो हे झाले लोअर लेवल मॅनेजमेंट. आता यांचं काम काय? टॉप लेवल मॅनेजमेंटचं जसं सांगितलं अगोदर की टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये ते मेजर डिसिजन घेतले जातात. म्हणजे आता जे एमडी वगैरे आहेत, एमडी झाले, सीईओ झाले किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर झाले, हे डिसिजन घेतात आणि यांचं डिसिजन हे मॅनेजरला सांगतात. सो मॅनेजर ते इम्प्लिमेंट करतो म्हणजे ते त्याच्यावर ऍक्शन घेतो. मॅनेजर त्याच्यावर ऍक्शन घेतो आणि ते लोअर लेवल वर्कर्सला वगैरे सांगतो. सो ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये जास्त नाहीये. टॉप लेवल मॅनेजर म्हणजे काय ह्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन येतील, किंवा टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय ते सांगा, म्हणजे कोण कोण इन्क्लूड होतं. सो आन्सर इन ब्रीफ वगैरे असं येऊ शकतं. ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतं. या तिघांमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे टॉप लेवल म्हणजे काय, मिडल लेवल म्हणजे काय, लोअर लेवल म्हणजे काय, असे डिस्टिंग्विश बिटवीन 4 to 5 मार्क्सला येऊ शकतात मॅनेजमेंट मध्ये. सो हे आहे. सो नंतर आहे मॅनेजमेंट ऍज अन आर्ट, सायन्स अँड प्रोफेशन. म्हणजे आर्ट, सायन्स आणि प्रोफेशन. मॅनेजमेंट म्हणजे काय? आर्ट, सायन्स आणि प्रोफेशन. तर आर्ट्स म्हणजे काय? त्याच्यातले मेजर जे ऍक्शन वगैरे असतात, जर सांगितलं की लोअर लेवल हे ऍक्शन मध्ये म्हणजे वर्कर झाले, तुमचे सुपरवायझर झाले, हे ऍक्शन करतात. तर आर्ट्स आणि सायन्स म्हणजे डिसिप्लिन वगैरे ठेवणारे किंवा रिस्पॉन्स रोल्स आणि लॉज अँड रूल्स वर जे कायदा बसवतात ते सायन्स आणि प्रोफेशन मध्ये येतात. सो हे बेसिक आहे. जस्ट इंट्रोडक्शन आहे मॅनेजमेंटची, म्हणजे मॅनेजमेंट काय, त्याच्या पुढे काय जास्त काय डीप मध्ये दिलेलं नाही टेक्स्टबुक मध्ये. सो आता टेक्स्टबुक मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन दिलेलं आहे 161 पेज नंबर मध्ये. जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतं, म्हणजे टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल 5 मार्क्सला येऊ शकतं. लास्टला तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता. बीओडी म्हणजे टॉप लेवलचे एक्झाम्पल्स किंवा मिडल लेवलचे एक्झाम्पल्स, लोअर लेवलचे एक्झाम्पल्स देऊ शकतात. ह्याच्यामध्ये पण मिनिंग, नेचर ऑफ वर्क, स्किल, प्रमोशन पॉलिसी, टाइम फ्रेम हे असे मेन टॉपिक बेसिक ऑफ पॉइंट्स दिलेले आहेत. तर आता एक्सरसाइज कडे येऊ. मिनिंग आणि डेफिनेशन इझिली. तर डेफिनेशन सांगितलं मी, हेनरी फ्युएल यांनी इकॉनॉमिक्सनी डेफिनेशन दिलेली, ती इझी डेफिनेशन आहे. सो त्याच्यानंतर
एक्सरसाइज मध्ये ते मेनली तेच आहे, फिल इन द ब्लँक, मॅच द पेस. आता डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये जे मी सांगितलं तेच आहे. टॉप लेवल मॅनेजमेंट, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. कन्सेप्ट विचारली की तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगायचं आहे की ही कन्सेप्ट काय, टॉप लेवल मॅनेजमेंटची या लेवलची तिन्ही लेवलची कन्सेप्ट विचारली, 2-2 मार्कला विचारू शकतात किंवा तिन्ही विचारू शकतात. एक्झाम्पल एक्झाम मध्ये की लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, किती प्रकारचे लेवल्स ऑफ मॅनेजमेंट आहे आणि त्यांचे एक्सप्लेन करा पुढे. हे 5 मार्कला टोटल विचारू शकतात किंवा इंडिव्हिज्युअली 2-2 मार्कला विचारू शकतात. ते फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारू शकतात टोटल की हाऊ मेनी लेवल्स आर देअर इन द मॅनेजमेंट, असं क्वेश्चन येऊ शकतं. मेनली 4 to 5 मार्क्सला हा चॅप्टर येऊ शकतो. सो डिस्टिंग्विश बिटवीन कसं सांगितलं पेज नंबर 166, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल म्हणजे काय, टॉप लेवल म्हणजे काय, किंवा असंही हे नाही ना, हे जस्ट एक लाईन आहे, मॅनेजमेंट ऍज अन आर्ट, सायन्स अँड प्रोफेशन. ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं की व्हॉट इज मॅनेजमेंट, असा एक क्वेश्चन येऊ शकतो. सो किंवा मॅनेजमेंट इज अँड डॅश अँड डॅश, असा एखादा फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो. सो मेनली ह्याच्यामध्ये नाही काही. सो आता आपले OCM चे टोटल 8 लेक्चर झालेले. सो 80 लेक्चर हे येतील तुम्हाला. आणि ऍट द एंड OCM वर 11 कॉमर्स वर एक सिरीज काढणार आहे, म्हणजे पेपर पॅटर्नची किंवा पेपर कशा प्रकारे असतात त्याचे आन्सर की पण येईल, क्वेश्चन पेपर पण येईल आणि आन्सर की पण येईल. मग तसं अपडेट वगैरे असेल तुम्हाला हे युट्यूब चॅनलवर समजून जाईल. सो स्टे ट्यून टू युट्यूब चॅनल. थँक्यू.